नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय. तर आजचा भाग एकदम स्पेशल दाखवलाय. आता मधुभाऊंनी देखील कोमामधनं बाहेर येऊन सायलीला तीच खरी तन्वी किल्लेदार असल्याचं सांगितलंय आणि DNA रिपोर्ट्स देखील आलेत आणि त्यानुसार सायलीच खरी तन्वी असल्याचं सिद्ध झालंय. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता आपण पाहिलं की आता अर्जुनमुळे किल्लेदारांचा आणि सायलीचा मोठा अपघात होता होता टळला. तर आता अर्जुनला अश्विनचा कॉल आलेला असतो, पण नेटवर्क नसल्यामुळे मात्र त्याचा आवाज काही येईना. त्यावर प्रतिमा बोलते, कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नाही आहे का? तितक्यातच रविराज बोलतो की अश्विनचा कॉल आला, याचा अर्थ सगळेजण घरी आपली वाट पाहत असतील. आपल्याला लगेचच घरी जायला निघायला हवंय. आता रविराज आणि प्रतिमा अर्जुनच्या गाडीमध्ये जाऊन बसतात, तर सायली आणि अर्जुन मात्र मागेच असतात. त्यावर अर्जुन आता सायलीला विचारतो, काही आठवलं का तुला? त्यावर सायली सांगते की हो, अगदी लख्ख आठवलंय सगळं. आणि दोघेही खरंच खूप खुश असतात. तर इकडे राकेश आणि सचिन दोघेही मस्तपैकी गाडीमध्ये दारू पित असतात आणि दोघांचंही आता खरं तर ते सेलिब्रेशन सुरू असतं की आता किल्लेदार आणि सायली अर्जुन आता एव्हाना मारले गेले असतील. या खुशीमध्ये ते दोघेही सेलिब्रेशन सुरू असतं त्यांचं. तर सचिन राकेशला बोलतो की तू सगळं काही व्यवस्थित सेटिंग केलं आहेस ना? त्यावर आता राकेश बोलतो हो, आता ना केव्हाही फोन येईल. त्यावर आता सचिन बोलतो की अरे पण एव्हाना फोन यायला हवा होता, अजून कसा फोन आला नाही आहे? त्यावर आता राकेश त्याला सांगतो की काय आहे ना, मी त्यांच्या गाडीचे ब्रेक व्यवस्थित फेल केलेले आहेत आणि तसंही त्या रस्त्याला जास्त काही वर्दळ वगैरे नसते, गर्दी नसते तिकडे, फारसं कोणी जातही नाही. आता त्यांची गाडी एव्हाना तर जंगलामध्ये ठोकली देखील असेल आणि ते वर देखील पोहोचले असतील. मग त्या रस्त्याने जाताना कोणीतरी त्यांना पाहीन आणि पाहून आता पोलिसांना फोन करेल आणि मग पोलीस तिथे पोहोचल्यावर इन्व्हेस्टिगेशन करणार आणि मग सुभेदारांच्या घरी ही बातमी कोणीतरी कळवणार आणि मग सुभेदार मात्र आईला फोन करून हे सगळं कळवणार आणि त्यातलंच कोणीतरी एक जण मला फोन करेल की तुमचे काका मात्र आता राहिले नाही आहेत म्हणून. ही एवढी सगळी प्रोसिजर आहे, त्यामुळे थोडासा वेळ तर लागेलच ना. आता सचिनला देखील ते पटतं आणि तेवढ्यातच आता राकेशचा फोन वाजतो. आता सुमन राकेशला फोन करत असते खरं तर सायली आणि अर्जुन अजून घरी आले नाही आहेत, त्यांचा शोध घे म्हणून. आणि खरं तर आता राकेशच्या फोनवर आईचा फोन येतो हे पाहिल्यानंतर सचिन आणि राकेश दोघेही खरंच खूप खुश होऊन जातात, कारण त्यांना वाटतं की आता रविराज, प्रतिमा, सायली, अर्जुन मेले आहेत हे कळवण्यासाठीच सुमनने फोन केला आहे की काय. अगदी खुश होऊनच आता राकेश फोन उचलतो. तर सुमन तिकडनं बोलते, हा राकेश, अरे कुठं आहेस तू? त्यावर राकेश सांगतो की मी इथेच एका मित्राला भेटायला आलोय, काय झालं बरं? त्यावर सुमन सांगते की अरे सायली आणि अर्जुन केव्हाचे बाहेर गेलेत आणि भाऊजी आणि वहिनी पण त्यांच्यासोबतच गेलेत. अरे पण ते अजून घरी आलेले नाही आहेत रे. त्यावर आता राकेश बोलतो की अगं मग तू एक काम कर ना, त्यांच्यापैकी कोणाच्या तरी एकाच्या फोनवर फोन करून पहा. त्यावर सुमन बोलते की अरे मी फोन केला होता, पण त्या चौघांचेही फोन लागत नाही आहेत, त्यामुळे मला खूप काळजी वाटते, हे खूप भयानक आहे. त्यावर आता ॲक्टिंग करतच हा राकेश बोलतो, हो का? नाही, हे तर खरंच खूपच डेंजर आहे हां. त्यावर सुमन त्याला बोलते, तू एक काम कर ना, त्यांचा शोध घे ना, ते कुठे गेले असतील पहा ना. त्यावर आता राकेश बोलतो की हो हो ठीक आहे, मी आता सायली आणि अर्जुनला घेऊनच येतो. आणि खरं तर इकडे सचिन देखील हे सगळं काही बोलणं ऐकत असतो आणि दोघेही खूप खुश असतात. आणि आता सुमनशी बोलताना फक्त राकेश नाटक करत असतो, जसं काही खूप दुःखात आहे वगैरे असं दाखवत असतो. आता सुमन खरं तर फोनवर बोलतच असते, तेवढ्यातच अर्जुन आता घरामध्ये येतो आणि बोलतो की आम्ही आलोय. आणि अर्जुनच्या मागोमाग प्रतिमा आणि रविराज देखील घरात येतात. तर सायली देखील येते, पण सायली अगदी भारावून गेलेली असते आणि ती अगदी आता घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे अगदी प्रेमाने न्याहाळून पाहत असते. आणि आता तिच्या मनामध्ये खरं तर एक घालमेल सुरू असते की आता पहिल्यांदाच ती तन्वी म्हणून या घरामध्ये येते, त्यामुळे खरं तर ती खूप खुशही असते. आता अर्जुनच्याही लक्षात येतं आणि अर्जुन तिच्याजवळ येऊन तिला बोलतो, सायली अगं चल ना. त्यावर आता सायली थोडीशी भानावर येते आणि ती देखील आता इकडे सर्वांकडे येते. तर आता अस्मिता लगेच विचारते की अरे कुठे गेला होतास तुम्ही आणि तुमचे फोन का लागत नव्हते?
किती घाबरलो होतो आम्ही. त्यावर आता कल्पना बोलते की हो, आणि मुळातच इतक्या रात्री तुम्ही बाहेर का पडला होतात? त्यावर आता सायली मनातच म्हणत असते, मामा, अरे तू ओळखलंस का मला? मामी, अगं मी तर तुझी तन्वी आहे ना. आणि सायलीला अचानक खूप हळवून येतं. तर इथे मात्र सुमन बोलते की खरं तर तुम्ही इतका वेळ झाला घरी आलात नाहीत ना, म्हणून मग मी इकडे आले तुम्हाला शोधायला. त्यावर रविराज देखील सांगतो की हो, खरं तर आम्ही सांगून जायला हवं होतं, पण खूपच उशीर झाला. तर इकडे राकेश मात्र जाम चिडलेला असतो. आता या सगळ्यांचं बोलणं तो ऐकत असतो, कारण सुमनचा फोन मात्र चालूच राहिलेला असतो, तिने काही फोन कट केलेला नसतो. तर सायली आता पूर्णा आजीकडे येते आणि तिला प्रेमाने पूर्णा आजी म्हणून आता मिठीच मारते. आता खरं तर कोणालाच कळेना की सायलीला असं अचानक काय झालं म्हणून. त्यावर पूर्णा आजी थोडीशी शॉकच असते. पूर्णा आजी बोलते की अगं, आम्ही तर घाबरूनच गेलो होतो खूप. किती जीव टांगणीला लागला होता आमचा. त्यावर आता अर्जुन त्या सगळ्यांना झालेला सगळा प्रसंग सांगतो त्या ॲक्सिडेंटचा, की नक्की काय झालं होतं वगैरे. तो आता सगळ्यांना त्या ॲक्सिडेंटचा घडलेला वृत्तांत सगळा परत एकदा सांगत होता, की कशाप्रकारे रविराजच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि त्यामुळे आता त्यांचा खूप मोठा अपघात होता होता टळला वगैरे. हे सगळं काही तो डिटेलमध्ये आता सगळ्यांना सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर सगळेच जण खरं तर खूप काळजी करत असतात त्यांची. तर इकडे हे सगळं ऐकल्यानंतर सचिन आणि राकेश ते दोघेही खूप चिडलेले असतात खरं तर आता हे वाचल्यामुळे. तर आता सचिन राकेशला बोलतो, तू तर म्हणाला होतास की तू खूप चांगली सेटिंग लावली आहेस म्हणून, ही का तुझी सेटिंग? अरे ते परत कसे आले, कसे वाचले बरं ते? त्यावर आता राकेश बोलतो की आता मला काय माहिती, मी तर अगदी व्यवस्थित त्यांच्या गाडीचे ब्रेक्स फेल केलेले होते. तर इकडे अस्मिता बोलते की खरंच खूप मोठ्या संकटातून वाचलायत तुम्ही. तर कल्पना मात्र लगेच हात जोडून देवी आईचे आभार मानते आणि सांगते की अर्जुन, सायलीला घेऊन तुमच्या खोलीमध्ये जा. तितक्यात आता रविराज देखील बोलतो की खरं तर अश्विनचा फोन आला म्हणून काळजी वाटली, तुम्ही सगळेजण आमची वाट पाहत असाल असं वाटलं आणि म्हणून आम्ही इथे आलो, पण आता आम्हाला निघायला हवंय, आता निघतो आम्ही. त्यावर आता पूर्णा आजी बोलते, नाही नाही, असं कसं, एवढ्या मोठ्या संकटातून वाचलायत तुम्ही आज, त्यामुळे तुम्ही आज कुठेही जाणार नाही आहात, तुम्ही आज इथेच राहणार आहात आमच्यासोबत. आणि खरं तर पूर्णा आजीने आग्रह केल्यामुळे आता रविराज, प्रतिमा, सुमन त्यांना देखील तिथेच थांबावं लागतं. तर इकडे आश्रमामध्ये आता मधुभाऊ कोमातनं बाहेर आलेले असतात आणि ते उठून बसलेले असतात. म्हणून मग कुसुमताई आता डॉक्टरांना बोलावते आणि डॉक्टर आणि नर्स मिळून आता मधुभाऊंचं सगळं चेकअप वगैरे करतात. त्यांना असलेला तो ऑक्सिजन मास्क वगैरे ते काढून ठेवतात आणि मधुभाऊंना बोलतात की तुम्हाला उठून बसता येईल का? तर आता कुसुमताई देखील मधुभाऊंना उठून बसण्यासाठी मदत करते आणि मधुभाऊ उठून बसलेले असतात. पण आता ते सतत आता साऊ साऊ म्हणत असतात, म्हणजे सायलीच्या नावाचा जप त्यांचा चालू असतो. त्यांना सायलीला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं यासाठी. त्यावर कुसुमताई बोलते की माझा तर विश्वासच बसत नाही आहे की मधुभाऊ उठून बसलेत, ते बोलतायत म्हणून. त्यावर डॉक्टर बोलतात की हो, खरं तर त्यांची खूप फास्ट रिकव्हरी झाली आहे आणि होणारही होती. नाही, हॉस्पिटलमधनं घरी आल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप चांगली प्रगती झाली आहे, खूप छान प्रगती करतायत ते. तर मधुभाऊ आपले साऊ साऊ करत असतात. त्यावर कुसुमताई बोलते की जेव्हापासनं हे शुद्धीवर आलेत ना, सारखं आपलं सायलीच्या नावाचा जप करतायत. त्यावर डॉक्टर बोलतात की हो, ही सायली जो कोणी आहे ना, पटकन तिला बोलावून घ्या मधुभाऊंशी बोलायला. तर आता कुसुमताई बोलते की अहो, आता उशीर किती झाला आहे, उद्या सकाळी बोलवेन मी सायलीला, एवढ्या रात्री नाही बोलावू शकत. तेवढ्यातच आता मधुभाऊ बोलतात की नाही, मला सायलीशी बोलायचं आहे. आणि आता कुसुमताईचा देखील नाईलाज होतो आणि आता डॉक्टरांनी देखील सांगितलेलं असतं की सायलीला लगेच फोन करून बोलावून घ्या. त्यामुळे कुसुमताईचा नाईलाज होऊन ती आता सायलीला फोन करणार असते. तर इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये असतात. तर आता सायली खूप आनंदामध्ये असते आणि अर्जुन मात्र खूप असा शॉकमध्ये, स्तब्ध दाखवला आहे. तर सायली आता एकदम एक्साइटमेंटमध्ये, एकदम आनंदामध्ये बोलते की अगदी लख्ख सगळं आठवलं मला त्याच क्षणाला आणि त्याच क्षणाला मला जाणीव झाली की मीच खरी तन्वी आहे म्हणून. मला माझा तन्वीचा लहानपणीचा चेहरा दिसला, लहानपणीच्या अर्जुनचा देखील चेहरा माझ्या डोळ्यासमोर मला लख्ख दिसला. सगळे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर असे जिवंत दिसत होते मला. अहो, ऐकताय ना तुम्ही?
पण खरं तर अर्जुनचं सायलीच्या बोलण्याकडे काही एक लक्ष नसतं. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की हे बघ, तू खरंच खूप आनंदात आहेत आणि मला तुझा हा आनंद स्पॉईल देखील करायचा नाही आहे. अगं पण तुला कळतंय का, केवढ्या मोठ्या संकटातनं वाचलो आहे आपण आज, केवढा मोठा धोका पत्करला होता आपण. आणि आज जर तुला, आपल्या बाळाला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. त्यावर सायली बोलते, हो, पण काही झालं तर नाही आहे ना? आणि तसंही माझ्याकडे दुसरा कुठला मार्ग होता का, की मीच तन्वी आहे म्हणून सिद्ध करण्याचा, माझी मेमरी परत आणण्याचा? आता खरं तर अर्जुन चिडून त्याच्या त्या स्टडी टेबलवर, चेअरवर जाऊन बसतो आणि सायली त्याला आता मनवण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते की तुम्ही जर असे चिडून राहिलात तर मी माझा आनंद कसा सेलिब्रेट करायचा आहे बरं? आणि अर्जुन काही ऐकत नसतो. त्यामुळे ती आता तिच्या पोटावर हात ठेवते आणि बोलते की बाळा, हे बघ, ऐकलत का तू? तुझे बाबा ना आपल्यावर चिडले आहेत आणि हवं तर मी ना त्यांची माफी देखील मागते, कान पकडून माफी मागते, उठाबशा काढून माफी मागते. नाही, या सगळ्याचा तुला थोडाफार त्रास होईल, पण सहन कर तू. आणि सायली आता एक दोन करत असा उठाबशा करण्याचं नाटक करत असते. तर अर्जुन मात्र आता तिच्या आणि बाळाच्या काळजीने लगेच उठतो आणि बोलतो की हे काय नाटक करत होतीस म्हणजे तू उठाबशा काढण्याचं? त्यावर आता सायली बोलते की खरंच काढू का मी ह्या अशा अवस्थेमध्ये उठाबशा? ठीक आहे, हां. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की बस बस, अगं, बाळाच्या काळजीने मला खरंच खूप भीती वाटली होती. त्यावर आता सायली बोलते की तुम्ही जर माझ्यावर हे असे नाराज असलात तर मी माझा आनंद कसा सेलिब्रेट करायचा बरं? त्यावर अर्जुनला देखील ते पटतं आणि अर्जुन तिला मिठीत घेत बोलतो की मी माझ्या तन्वीवर जास्त दिवस असं नाराज राहूच शकत नाहीये आणि मला माझी तन्वी आज खूप दिवसांनी परत मिळाली आहे. त्यावर सायली देखील बोलते की हो, आणि मला देखील माझा अर्जुन खूप दिवसांनी परत मिळाला आहे. तेवढ्यातच आता सायलीचा फोन वाजतो. आता सायली पाहते की कुसुमताईचा फोन आहे आणि फोन स्पीकरवर टाकते. तर कुसुमताई बोलते की सायली, तुला आत्ताच इकडे यायला जमेल का गं? आता खरं तर कुसुमताई काही एक सांगत नाही आणि अर्जंटली आता सायली अर्जुनला तिकडे बोलावून घेते. त्यामुळे खरं तर सायली देखील आता शॉक झालेली असते. ती देखील काळजीमध्ये पडलेली असते की एवढ्या रात्री कुसुमताईने तिला आश्रमामध्ये का बोलावलंय. तर इकडे राकेश मात्र नागराजला भेटायला आलेला असतो आणि नागराज खूप चिडलेला असतो. आता तो रागानेच राकेशच्या कानाखाली मारून देतो आणि बोलतो की अरे, मला तर वाटलं होतं ना की तू हुशार झालायस आता 2 वर्ष US ला राहून, पण तू अजूनही तसाच मूर्ख बावळट आहेस. माझा अजिबातही विश्वास नाही आहे आता तुझ्यावर. अरे, परत तू तीच माती खाल्लीस का? तू तर म्हणाला होतास की सायली आणि अर्जुन आज मरतील म्हणून. असे चान्स ना परत परत मिळत नसतात. आज तुला चांगली संधी मिळाली होती. त्यावर आता राकेश बोलतो की पप्पा, 25 वर्षांपूर्वी तुम्ही देखील अशीच माती खाल्ली होतीत ना? आता मला काय माहिती की ते दोघं कसे वाचले म्हणून, मी तर अगदी व्यवस्थित ब्रेक फेल केलेला होता. तेव्हा नागराज खूप चिडलेला असतो राकेशवर आणि तो आता राकेशला परत एकदा त्याच्या कानाखाली मारतो. त्यावर आता सचिन बोलतो की हे पहा, तुम्ही हे असं आपापसामध्ये भांडणं बंद करा आणि आता पुढे काय करायचं आहे ना, ह्याचा विचार करा. तर पुढचा सीन दाखवला आहे आश्रमामध्ये. आता सायली आणि अर्जुन मधुभाऊंना भेटायला आलेले असतात आणि मधुभाऊ उठून बसलेत, कोमातनं बाहेर आलेत. हे पाहिल्यावर सायली खरंच खूप खुश झालेली असते. त्यावर मधुभाऊ आता तिला सांगतात की साऊ, तू सायली नाहीस. त्यावर आता हे ऐकल्यावर सायली खूप खुश होते खरं तर. तर कुसुमताई बोलतात, काय? अहो मधुभाऊ, तुम्ही हिला ओळखलं नाहीत का? ही आपली सायलीच आहे. त्यावर मधुभाऊ बोलतात की नाही, ही सायली नाही, ही तन्वी आहे. तन्वी किल्लेदार आहे, वकील साहेब. त्याच्यावर आता अर्जुन बोलतो की वकील साहेब म्हणजे रविराज काका ना? त्यावर आता मधुभाऊ बोलतात की हो, ही रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी रविराज किल्लेदार आहे. आता हे ऐकल्यावर सायली अगदी आनंदून खुश झालेली असते. अर्जुन देखील खुश झालेला असतो, कारण आता त्यांच्याकडे एक महत्त्वाचा पुरावा असतो की मधुभाऊ स्वतः हे मान्य करतायत की सी सायलीच खरी तन्वी आहे म्हणून. आणि तेवढ्यातच आता अर्जुनच्या फोनवर DNA टेस्टचे रिपोर्ट्स येतात आणि अर्जुन बोलतो की DNA टेस्टचे रिपोर्ट्स पण आलेत. त्यावर आता सायली विचारते की काय आहे त्या रिपोर्ट्समध्ये? आता अर्जुन ते रिपोर्ट्स वाचून पाहतो आणि अगदी गंभीर चेहऱ्याने सांगतो की
तुझा आणि प्रतिमा आत्याचा DNA सॅम्पल मॅच झालाय. आणि एवढंच नाही की प्रियाने जो सॅम्पल तन्वीचा म्हणून दिला होता ना, तो आणि तुझा सॅम्पल 100% मॅच झालाय. तूच खरी तन्वी आहेस. त्यावर आता सायली बोलते की मीच खरी तन्वी किल्लेदार आहे, याचे 2 भक्कम पुरावे आता आपल्याकडे आहेत. आणि आता खरं तर हे सगळं काय सुरू आहे हे कुसुमताईला काही कळत नाही. त्यावर कुसुमताई बोलते की एक मिनिट, तू तन्वी आहेस? अगं हे सगळं काय चाललंय, मला कोणी सांगेल का? मला तर काहीच कळत नाही आहे हे सगळं काय चाललंय ते. त्यावर आता सायली बोलते की सांगते, मी सगळं काही सांगते तुला, पण इथे नाही, आमच्या घरी गेल्यावर. चला आपण सगळेजण आमच्या घरी जाऊयात. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, ही गोष्ट एवढ्या सहजासहजी घरच्यांना सांगायची नाही आहे. इतके दिवस झाले सुभेदार आणि किल्लेदार त्यांच्या लाडक्या तन्वीची वाट पाहत आहेत आणि आज जेव्हा त्यांची खरी तन्वी त्यांना मिळाली आहे, तेव्हा या गोष्टीचा तर अगदी मोठा सोहळा व्हायला हवा आहे. त्यावर सायली देखील म्हणते, काय सोहळा? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, येस, आता तूच खरी तन्वी आहे हे इतक्या सहजासहजी घरच्यांना सांगायचं नाही. आपण मस्त या गोष्टीचा एक सोहळा करूयात आणि मग घरच्यांना सांगूयात. आता सायलीला देखील ते पटतं आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आता मस्त त्या सोहळ्याची जय्यत तयारी करतात की कशाप्रकारे त्यांना सायलीच तन्वी हे सगळ्यांना सांगायचं आहे याची. तर इकडे राकेश आता जेलमध्ये प्रियाला येऊन भेटतो आणि सांगतो की सायली आणि अर्जुन दोघांनाही समजलं आहे की सायलीच खरी तन्वी आहे म्हणून, आणि ते ही गोष्ट सुभेदार आणि किल्लेदारांना सांगणार आहेत. पण मात्र ही गोष्ट सुभेदार आणि किल्लेदारांना पटणार नाही, त्यांना खोटी वाटेल. याची व्यवस्था मात्र मी करतो. तर इकडे सायली आणि अर्जुनने आता मस्त सोहळा क्रिएट केला आहे सायलीच तन्वी आहे हे दाखवण्याचा. सायलीने देखील लहानपणीची जी तन्वी असते सेम तिच्यासारखा आता ड्रेस परिधान केला आहे आणि अर्जुन मस्त आता त्या लहानपणीचा तन्वीचा फोटो जो असतो तो ओपन करून आता सगळ्यांना सांगतो की तुम्ही ज्या तन्वीची इतके दिवस वाट पाहताय ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच खरी तन्वी आहे. आणि खरं तर हे ऐकल्यानंतर सगळेजण शॉक झालेले असतात. तर सायली आणि अर्जुन आता सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सर्वांसमोर कसं आणतील आणि सगळेजण हे सत्य एक्सेप्ट करतील की नाही, की राकेश देखील यामध्ये काही मिठाचा खडा टाकेल, हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.